मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार. मान्सूनपूर्व पावसाने भंडाऱ्यामध्ये भातपीक भुईसपाट, तर हिंगोली ओढ्याला पूर. आजपासून जोर आणखी वाढण्याची शक्यता. मान्सूनपूर्व पावसाने स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्याला झोडपलं. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानामध्ये सुद्धा पाणी. चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा. पुढचे 4 दिवस अरबी समुद्र खवळलेला राहणार. मान्सूनच्या प्रवासाचा वेगही वाढणार. मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन. वळवाच्या पावसाचे मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 बळी. मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाणही सर्वाधिक. मराठवाड्यामध्ये वीज अटकाव यंत्रांची कमतरता, संख्या वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज रवाना होणार. शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा. खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन. ऑपरेशन सिंदूरच्या पोस्ट वॉरनंतर भाजप आयटी सेलच्या अमित मालवियांविरोधामध्ये काँग्रेस तक्रार दाखल करणार. ऑपरेशन सिंदूर हे क्षुल्लक युद्ध, खरगेंची टीका. तर काँग्रेस पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचं काम करत असल्याचा भाजपचा निशाणा. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याचं भारताच्या माऱ्यामध्ये मोठं नुकसान. अनेक पाकिस्तानी चौक्या, टेरर लॉन्चपॅड्स भारताकडनं बेचिराख. पाकिस्तानचे 64 जवान ठार. एलओसीवरून भारतीय बंकर्समधनं एबीपी माझाचा रिपोर्ट. हेरगिरीसाठी यूपीआयच्या माध्यमातून पैसे मिळाले. हेरगिरीचा आरोप असलेल्या गजालाची कबुली. उच्च आयुक्तालयातील अधिकारी दानिशचं लग्नाचं खोटं आमिषही दिल्याचा गजालाचा दावा. अशोका विद्यापीठातील प्राध्यापक अली खान महमूदाबादच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी प्राध्यापक खान अटकेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा. रात्री उशिरा फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं. भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीनंतर सामनातनं फडणवीस शिंदे लक्ष. बाळासाहेबांना अटक करणारे भुजबळ शिंदेंना चालणार का असा सवाल. तर फडणवीसांच्या भुजबळांवरील आरोपांचा जुना दाखला देत निशाणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावरती सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप. फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. वयाच्या 87व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.